नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर बाहेर भरपूर पाऊस चालू होता असं वाटत होतं. त्याच्यामुळं मनाची तयारी करतोय ऑफिसला कसं जाता येईल. मी खाली आलेलो आहे. खाली येऊन नाश्ता वगैरे केला. इडली, चटणी घेतली होती. सांबार मला आवडत नाही पण तरी पण थोडं टेस्टला घेतलं होतं. आणि हे सांबार गोड वगैरे काही नव्हता. हे थोडंसं तिखट आणि खारट सांबार होतं. आणि एनिवेज मी फक्त टेस्ट करण्यापुरतंच घेतलं होतं. जास्त काही खाल्लं नव्हतं. एकच घास खाऊन बघितला होता. बाहेर चाललेलो आहे आता मी. बाहेर जाऊन चहा घेणार आहे मी आणि नंतर जिथं कालीपिली भेटतात तिथं जाणार आहे. हल्ली मी चहा पितोय कारण पावसाचं वातावरण आहे. पाऊस थोडा थोडाच चालू आहे. मी छत्री पण काढलेली बाहेर आणि छत्रीमुळं बऱ्यापैकी हेल्प होती आहे मला. कारण हिंजवडीमध्ये पाऊस सारखा चालूच असतो, थोडा थोडा तरी. आता थोडी तीव्रता वाढलेली आहे त्याची. हे कुत्रा बघा पावसात बसलेलं आहे आणि मागे त्याला जागा आहे तरी पण पावसात बसलेले आहे. ते पण एक समोर हाल असते राव, म्हणजे मुख्य प्राण्यांचे पावसाळ्यामध्ये. रस्ता भरपूर रिकामा दिसतोय मला ऑब्विसली पावसामुळं. आणि भरपूर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम अलाउ पण केलेलं असेल. तर मी आलो चहाच्या दुकानात, चहा सांगितला आणि छत्री खाली ठेवली. तेच बघितलं तर कप थोडे चेंज झालेले होते. कप बदलले काय? हा, सर्व लोक रेनकोट घातलेला आहे किंवा छत्र्या घेऊन चाललेले, पूर्णचे पूर्ण लोक. आलो मी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. मला लगेच कालीपिली भेटली आणि मी लगेच निघालो कारण मीच लास्ट बसलो होतो त्याच्यामुळं. आणि मी बसल्यानंतर भरली आणि लगेच निघालो. तर तुम्हाला कालच्याबद्दल थोडं सांगतो. काल मी जवळपास पहाटे 3:30 वाजता उठलो होतो. त्याच्यानंतर पुण्यात येता येता जवळपास 11 वाजले होते. त्याच्यानंतर भरपूर काम चालू होतं. त्याच्यानंतर रात्री पी जीवर आल्यानंतर क्लायंट कॉल पण भरपूर वेळ होता. जवळपास 11 11:30पर्यंत क्लायंट कॉल चालला माझा आणि त्याच्यानंतर मी झोपलो. तर इतका भयंकर बिझी दिवस होता. तर इतका बिझी दिवस असल्यामुळं झालं काय ना, मी सकाळी 7:30 वाजेपर्यंत झोपलो होतो. झोपलेलोच होतो तेच मला एक फोन आला होता आणि त्या फोनमुळं मी उठलो होतो. आता तो फोन कोणाचा होता, तर तो फोन होता माझ्या भावाचा. आणि त्यांनी इंस्टाग्रामला वगैरे कुठंतरी व्हिडिओ बघितला होता की हिंजवडीमध्ये भरपूर जास्त पाणी झालेलं आहे. ऑब्वियसली आता हिंजवडीमध्ये पावसाळ्यात हिंजवडीचा IT पार्कचा वॉटर पार्क झालेला असतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण काही काही ठराविक ठिकाणं असतात तिथं थोडं जास्तच पाणी तुंबतं त्याच्यामुळं. पण आता हा जो मेन रोड आहे, मला तरी इथं इतकं पाणी तुंबलेलं दिसलेलं नाही. पाणी वाहताना भरपूर दिसलेलं आहे. मी गुडघ्यापर्यंत पाणी वाहताना बघितलेलं आहे, पण ह्या रोडला नव्हतं दिसलं. त्याच्यामुळं मी माझ्या भावाला म्हणलं, आमच्या रोडला म्हणजे मी ज्या रोडनी जातो त्या रोडना इतकं पाणी नसतं शक्यतो. आज आहे ना, पाऊसाचा रेड अलर्ट होता पुण्यामध्ये, हिंजवडीमध्ये, सर्वच ठिकाणी. त्याच्यामुळं रस्ते बऱ्यापैकी रिकामे होते. तुम्ही बघू शकता हा रस्ता पण बऱ्यापैकी रिकामा आहे. पण काही काही ऑफिस असतात, काही काही लोकांना ऑफिसमध्ये जावंच लागतं, पर्याय नसतो. तसंच मी पण त्याच्यातलाच आहे, मला पण जावंच लागतंय. ॲक्च्युली जर मी पुण्यात जर असतो ना, मला जावं नसतं लागलं, म्हणजे मी 3च दिवस केलं असतं. पण आता मी घरून करतोय त्याच्यामुळं मला पुण्यामध्ये आल्यानंतर मी पूर्ण वीकच करून जातो. अदरवाईज 2-3 दिवस जरी गेलं वीकली तरी जमलं असतं. असो, तर आता मी ऑफिसला निघालेलो आहे. ऑफिसला बऱ्यापैकी गर्दी कमी आज. पुण्यामध्ये भरपूर जास्त पाऊस झालेला आहे. इंद्रायणी नदीला पण पूर आलेला आहे. आता बघू ऑफिसला गेल्यानंतर काय होतं. पावसाचं कसं आहे ना, आता हिंजवडी चौकात जेव्हा होतं मी तेव्हा पाऊस चालू होता. आत्ता सध्या पाऊस बंद झालेला आहे. तर असं चालूच असतं. आता मी आलेलो आहे गंगारामवाडी सर्कलजवळ आणि इथून पुढे मला जायचं आहे आता ऑफिसकडे. आलो कंपनीमध्ये आणि समोरचा डोंगर इतका भारी दिसतोय. मोर वगैरे भरपूर ओरडत असतात इथं. पक्षी पण आहे बरं का इथं बऱ्यापैकी, कारण हा काइंड ऑफ जंगल आहे छोटंसं. पक्षी आहे, कोल्हे वगैरे पण असतात इथं. कारण आमच्या कंपनीमध्ये पाठी लागलेली इथली जैवविविधता कशी आहे त्याच्यावर. तर भरपूर भारी वाटतंय. आणि हे बघा खाली कसं माती होऊन आलेली, कारण पाऊसच भरपूर चालू आहे त्याच्यामुळं भरपूर माती होऊन आलेली इथे वरतून. हे चेंबर कालपासून ओव्हरफ्लो होतंय कारण पाऊस भरपूर होतोय.
मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही घाण वगैरे अडकलेली असेल, कारण पाणीच जास्त आहे. कारण त्या साईडला नाली पण आहे, तर तिथं पण भरपूर मोठ्याने आवाज येतो. आणि हे जे लेक टाईप बनवलेलं होतं यांनी, हे पण फुल भरलेलं आहे. फुल भरल्यानंतर पण आहे ना, इ- म्हणजे ओव्हरफ्लो होत आहे त्या साईडनी हे. तर मी दुपारी जेवायला आलो, जेवण वगैरे केलं. आता मी तुम्हाला त्याची स्टोरी सांगतो. काय झालं ना, भरपूर पाऊस चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं झालं काय ना, की जे कॅन्टीन आहे कंपनीमध्ये 3-4 कॅन्टीन आहे. पण आहे ना, आज भरपूरशा कॅन्टीन बंदच होत्या डायरेक्ट. म्हणजे जवळपास 10% कॅन्टीन, म्हणजे 10% काउंटर चालू होते. तर त्याच्यामुळं भरपूर खाण्याचं हे झालं होतं आणि खाण्याचे वांदे झाले होते. आणि दुसरी गोष्ट अशी, का काउंटरला लिमिटेडच आयटम होते. आणि मी त्याच्यामध्ये व्हेजमध्ये आज घेतलं होतं, पुलाव घेतला होता किंवा तिथं म्हणजे बिर्याणी लिहिलेलं होतं, व्हेज बिर्याणी. पण तो पुलाव सारखाच होता, काही वेगळा नव्हता. आणि त्याच्यामध्ये ना मला एक फ्लावरची जो पीस असतो ना, तो थोडा किडलेला पण होता, काळा होता एका साईडनी. तर तो व्यवस्थित पण नव्हता. मी काही कंप्लेंट वगैरे नाही केली त्या गोष्टीची. होऊ शकता चुका, नजर अंदाजाने जात आहे. मी पहिल्यांदा बघितलं कंपनीमध्ये असं काहीतरी कॅन्टीनमध्ये, शक्यतो होत नाही. व्हेज बिर्याणी मी खाल्ली, इतकी काही व्यवस्थित नव्हती, पण ठीक होती. आणि काय झालं ना, सकाळी मी 3दा म्हणजे 2दा चहा पिलो आज. एक पीजीच्या समोर आणि एक ऑफिसमध्ये आल्यानंतर, कारण भरपूर पाऊस होता त्याच्यामुळं पण पिलो होतो. तर त्याच्यामुळे मला भूक नव्हती लागली. आणि मी कॅन्टीनमध्ये लेट आलो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आयटम संपलेले पण होते. आणि आज जास्त पाऊस असल्यामुळे बऱ्यापैकी काउंटर पण बंद होते. फक्त 10% काउंटर चालू होते. त्याच्यामुळे हा इश्यू आला. मी आजकाल आहे ना, रात्रीचं जेवण करतच नाही आहे, बिकॉज ऑफ पीजीचं फूड. आणि रात्री पाऊस असतो, तर मला पावसात जास्त बाहेर जाऊशी वाटत नाही. म्हणून मी काय करतो, ऑफिसच्या कॅन्टीनमधूनच जेवण करून घेतो आहे सध्या. आणि कॅन्टीनचे काउंटर चालू झाले नव्हते, म्हणून इथं फिरत आलो होतो मी थोडं समोर. कारण इथं पाणी पण भरपूर वाहत होतं, ते पण दाखवायचं होतं. तर साधारणतः असं पाणी वाहत आहे. आणि वरती ज्या भिंती दिसत आहे त्याच्यामधून पाणी येतं आहे. आणि ते परत या ग्रासवरून परत हा जो रस्ता आहे त्याच्यावरती जात आहे. मी समोर चाललो होतो आणि आमच्या कंपनीमध्ये ना स्विमिंग पूल पण आहे. तर त्या स्विमिंग पूलचं पाणी कसं आहे हे मी बघायला चाललो होतो. शाळेला स्विमिंग पूलमधलं पाणी तर खराब झालं. हा हे वरचं तळाचं गेलं ते हा येणारं पाणी अंदर उतरलं ते त्या याच्यात वरून. हा हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे खराब झालं ते. अच्छा. पूर्ण स्विमिंग पूल भरलेला आहे. वरतून डोंगरावरून पाणी आलं म्हणे, त्याच्यामुळं. संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी चाललेलो आहे पीजीवर जातो. मी त्याच्या आधी ना नाश्ता केला. आज शेवयाचा उपमा खाल्ला, जो की भरपूर चांगला होता. त्याच्यानंतर चहा पण घेतला आणि आता पीजीवर चाललेलो आहे. आता 4:30लाच का केला, कारण मी शक्यतो पुण्याला आल्यावर आता रात्रीचं जेवणच नाही करत आहे. तर 4:30-4:30लाच नाश्ता वगैरे करून घेतो. मला भरपूर काम आहे आज, पण व्हिडिओ पण एडिट करायचे. आज ऑफिसमध्ये गर्दी पण कमीच आहे, इतके काही लोक नाही आलेले ऑफिसमध्ये. आणि जर तुम्हाला आठवत असेल ना, मी मागे तुम्हाला हा एक चाफा दाखवला होता. हा तर आहे ना, आता याचा कलर बघा तुम्ही, किती फिक्का झालेला आहे. पहिला एकदम डार्क होता आणि आता हा पावसात भिजतोय ना, त्याच्यामुळे याचा कलर एकदम फिक्का झालेला आहे. अजून दुसरं एक फुल आहे म्हणजे ह्याच झाडाचं, त्याचा कलर अजून आणखी फेंड दिसतोय. मी तुम्हाला ते पण दाखवतो तोडून. वरती चढलेलो आहे मी आणि तोडलं. हे बघा किती फेंड झालेले. सेम प्लेसच मी फुल दाखवलेलं आहे याच्या आधी. तर आता हे पावसामुळे असे फिक्के झालेले कलर यांचा. हे ऊन पडल्यानंतर बऱ्यापैकी लाल कलर होऊन जातो याचा. इथं पाणी पानसरतंय, दाखवतो. इकडे चाललेलं आहे ते, भरपूर पाणी झालेलं आहे जमिनीमध्ये. या साईडनी पण पूर्ण ओललंय. निघलो मी ऑफिसमधून, लगेच मला पण कालीपिली भेटून गेली. आणि आज रस्त्यावर त्या कम्पॅरिझनमध्ये कमी ट्रॅफिक होती आणि पाऊस पण नव्हता चालू. म्हणजे जेव्हा निघालो तेव्हा पाऊस चालू नव्हता. आता मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरलो आणि पीजीकडे निघालेलो आहे. पीजीकडे जाता जाता आहे ना, रस्ते बघत होतो तर रस्ते भरपूर खराब झालेले.
आणि आता हे जे रस्ते खराब होत आहे ना, खरंच म्हणजे मी हे जाणू शकतो की हे रस्ते पाण्यामुळंच खराब होत आहे. पाऊसच जास्त पडतोय. जवळपास याच्यावरती जी छोटी-छोटी माती असते ना किंवा कण जे असतं ना, ते डायरेक्ट होऊन जाता. रस्त्यावर पण बऱ्यापैकी खडे येतात. त्याच्यामुळं त्याच्यावरून गाड्या अजून जाऊन आणि आणखी रस्ते खराब होतात. आणि साईडची माती पण होऊन जाते. त्याच्यामुळं ते फुटत चालतात. तर म्हणजे प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्टरला दोष देणं हे मला चुकीचं वाटतं. जेव्हा मी शिवाजी महाराज चौकात उतरलो तेव्हा पाऊस चालू नव्हता, पण आता पाऊस चालू झालेला आहे. जवळपास 5च मिनिटात इतकं हे झालेलं आहे. उद्याच्या व्लॉगमध्ये ना मी एक पीजीचा खतरनाक अनुभव शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.